द्वापार युगातील गोष्ट. त्या काळी सौराष्ट्र देशामध्ये भद्रशवा नावाचा राजा राज्य करीत होता. तो मोठा विद्वान व वेदांत जाणणारा होता. त्याच्या राणीचे नाव सूरजचंद्रिका असे होते. त्यांना 7 पुत्र व शांबाला नावाची एक कन्या होती. राजकन्या एके दिवशी आपल्या मैत्रिणीसह नगराबाहेर उद्यानात विहार करत असताना राजवाड्यामध्ये एक चमत्कारी गोष्ट घडून आली. त्या दिवशी लक्ष्मीच्या मनात आले की आपल्या राजवाड्यात जाऊन सूरजचंद्रिका आणि प्रजेच्या कल्याणासाठी लक्ष्मी व्रताची आठवण करून द्यावी. त्यामुळे माझे वास्तव्य राजवाड्यात राहून राजाकडे प्रजेचे कल्याण होईल. अन्यथा मी सामान्य माणसाकडे वास केल्यास फक्त एकट्याचाच फायदा होईल. म्हणून कल्याणार्थ राजवाड्यात राहणे बरे असा विचार करून लक्ष्मीने एका वृद्ध स्त्रीचे रूप धारण केले व काठी टेकीत ती राजवाड्याच्या मुख्य दरवाजापाशी आली. तेव्हा तेथील द्वारपालाने लक्ष्मीला विचारले, आपणास कोणास भेटावयास आहे? तेव्हा लक्ष्मीने सांगितले की मला सूरजचंद्रिका राणीसाहेबांना भेटावयाचे आहे. द्वारपालाने लगेच राणीच्या एका दासीला बोलावून लक्ष्मीची भेट घालून दिली. दासीने अधिक चौकशी करण्याकरिता लक्ष्मी रूपातील वृद्ध स्त्रीला प्रश्न विचारले, आपण कोण? आपले नाव काय? आपण कुठून आलात? आपले राणीसाहेबांकडे काय काम आहे? लक्ष्मीने दासीला सांगितले की मी द्वारकेत राहणाऱ्या भुवनेश नावाच्या विद्वान ब्राह्मणाची पत्नी असून माझे नाव कमला आहे. मी येथे येण्याचे कारण तुला थोडक्यात सांगते, ऐक. तर माझी पूजा तुम्ही आता बघितलीच आहे, मी कशी केलेली आहे. काय चुकलं असेल तर तुम्ही मला सांगा, आणि अजून काय चुकलं असेल तर देवा मला माफ कर. जसं जसं मला जमते तसं तसं मी केलेलं आहे. तर आज प्रसादाला काय करायचं हा मला खूप विचार म्हणून मग म्हटलं की चला आपण आज शेवयाची खीर करूया. आणि शेवयाची खीर खूप दिवस झालं केली नव्हती, म्हणून म्हटलं, आणि मुलगीला पण माझ्या आवडते आणि प्रसादाला पण होऊन जाईल म्हणून केलेली आहे. आणि एकदम झटपट केलेली आहे. प्रसादासाठी पण खूप मस्त झाली होती. पण खीर अशी बासुंदी खाल्ल्यासारखी लागत होती. आणि मी काय केलेलं आहे बघा, जास्त काय आटवलेलं नाही किंवा काय नाही, पण बनवलेली आहे ती पूर्ण दुधामध्ये बनवलेली आहे. तुपामध्ये शेवया भाजून घेत आहे मी आधी. शेवया भाजून म्हणजे असं एकदम जास्त तूप घातलेलं आहे आणि छान अशा खरपूस भाजून घेतलेल्या आहेत. आणि भाजून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये दूध घातलेलं आहे. पूर्ण दुधात शिजवलेल्या आहेत. दूध घातल्यानंतर मी ड्रायफ्रूट्स घेऊन ड्रायफ्रूट्समध्ये फक्त मी काजू आणि बदाम घेतलेलं आहे. आणि ते जरासं मी बारीक म्हणजे असं मोठं नाही, एकदम मोठं नाही ठेवलेलं की दाताखाली येईल असं ठेवलेलं आहे, पण बऱ्यापैकी बारीक केलेलं आहे. आणि ते टाकल्यामुळं ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे दूध टाकल्यानंतर. आणि त्यानंतर टाकलेले आहे वेलची पूड आणि साखर. आणि त्या काजूचं कसं थोडीशी बारीक थोडंफार पिट्ट झाल्यासारखं झालं होतं, त्यामुळं हे दूध आटलं लगेच. आणि एकदम घट्टसर खीर इतकी मस्त झाली होती ना, खूप खूप सुंदर. म्हणजे माझे मिस्टर जास्त खात नाहीत कधी, पण त्यांनी 2-3 वाट्या तरी खाल्ली. आणि केली होती आमच्या तिघांसाठीच केली होती. पण संपली खीर, अजिबात शिल्लक राहिली नाही. म्हणजे दुसऱ्या दिवशी खायची म्हटली तर ऐनवेळी शिल्लक राहते, पण आज खूपच चव आली होती. देवाचा प्रसाद म्हणून पण होतंच त्यामुळं खूप चव आली होती. तर बघा मी आता पुढे मी सगळी जसे बनवलेली आहे सगळी रेसिपी सांगितलेलीच आहे. आता फक्त तुम्ही बघत राहा पुढे मी काय काय केलेलं आहे ते. चला.